नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. हेमंतजी रासने यांच्या मार्फत 1054 रिक्षा चालकांना गणवेशाचे कापड वाटप. आत्ताच्या घडीची पुणे जिल्ह्यातील बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आज दिनांक 23 जुलै 2024 रोजी पुणे शहरातील कसबा पेठ भागातील माननीय हेमंतजी रासने यांच्या माध्यमातून माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून भाजप शहराध्यक्ष धीरजजी घाटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये 1054 रिक्षा चालकांना गणवेशाचे कापड वाटप करण्यात आलं. पुणे शहरातील रिक्षा चालक संघटनातील मान्यवर डॉक्टर केशव नाना क्षीरसागर, बघतोय रिक्षावाला संघटना व बापू भावे आदी मान्यवर, कसबा पेठ भागातील माजी नगरसेवक, नगरसेविका, सामाजिक कार्यकर्ते यांनी उपस्थिती लावून या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यात मोलाचा सहभाग मान्यवरांनी नोंदवला. यावेळी हेमंतजी रासने यांनी रिक्षा चालकांच्या समस्यांसाठी सरकारकडे पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं. उपस्थित सर्व रिक्षा चालक बांधवांतर्फे माननीय चंद्रकांतदादा पाटील व हेमंतजी रासने यांचे आभार मानण्यात आले. रिक्षा चालकांना गणवेश वाटप म्हणजे कापड गणवेशाचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. राजेंद्र 5 वेळा आमदार आणि एकदा मंत्री असताना 2013ला आम्ही मंत्रालयात गेलो होतो. तेव्हा भाऊ एकटेच आमदार पुण्यातले विरोधी पक्षाचे होते. व्यासपीठावरती उपस्थित कार्यक्रमाचे आयोजक मान्य श्री हेमंतजी रासने साहेब, आमच्या सगळ्यांचेच मार्गदर्शक, म्हणजे आम्ही कामगार संघटनेमध्ये काम करणाऱ्यांचे मार्गदर्शक तर ते आहेतच, पण जे हक्काने कोणत्याही कार्यक्रमामध्ये आंदोलन असल्याप्रमाणे भाषण करू शकतील असे आमचे बापू भावे साहेब, आमचे संघटनेचे राजूभाई परदेशी, गेले अनेक वर्ष लहानपणापासून ज्यांच्याबरोबर खेळून मी मोठा झालो असे माझ्या कसब्यातले अनेक बांधव मला जिकडे दिसतात. शक्यतो माझा वावर कधी राजकीय व्यासपीठावरती नसतो. आम्ही चौकामध्येच भाषण देतो की जिकडे माहिती असतं की जरा अजून वाकड्यात बोलला तर समोर पोलिसांच्या गाड्या आलेल्या आहेत आणि तुला आज जायचंय, अशा टेन्शनच्या परिस्थितीमध्ये आम्ही भाषण करतो. त्यामुळे राजकीय भाषण करताना किंवा राजकीय व्यासपीठावरती कुठल्याही प्रकारचं भाषण करताना माझ्या या भाषणामधनं पण 3-4 मागण्या मी आतमध्ये घुसवायचा प्रयत्न करेलच. की आमच्या ज्या अनेक समस्या आहेत, जशा आता आमच्या बापूंनी मांडल्या त्याप्रमाणे त्या समस्या मी घुसवायचा प्रयत्न करेलच. तर त्यात काही चुकलं तर मला सांभाळून घ्यायला अशी आशा व्यक्त करतो. अनेक माझे सहकारी मला इथे आता दिसत आहेत. आमचे उमेश अण्णा आहेत, कोंढरे साहेब आहेत, त्यांच्यासारखी बॉडी व्हावी अशी आम्हाला लहानपणापासून वाटत होतं. तर जमलेल्या माझ्या तमाम रिक्षाचालक बांधवांनो, लाडकी बहीण योजना जेव्हापासून सरकारने आणली त्यानंतर आपल्या सगळ्यांना वाटत होतं की काहीतरी लाडक्या भावांसाठी पण करावं. आणि आज आपल्याला लाडके भाऊ असल्यासारखं कुठेतरी वाटलं असेल, कारण की आपल्यासाठी आज गणवेश उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ही जी संवेदनशीलता लागते ती संवेदनशीलता त्याच लोकांमध्ये येऊ शकते जे आपल्यासारखं आयुष्य जगलेत, जे प्रश्न आपल्या समोर आहेत, ज्या गोष्टी आपल्याला रोजच्या आपलं आयुष्य जगताना आपल्याला सतवत असतात,
त्यातनं जी लोक पुढे येतात त्यांना या संवेदनशीलता असतात की आपल्याला कुठल्या गोष्टींची गरज आहे. उदाहरणार्थ मी आता मगाशी बघत होतो, या फ्लेक्सवरती जेवढे फोटो आहेत त्या फोटोमधला एकही व्यक्ती असा नाहीये की जो तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलाय. तो तिथे पोचलाय किंवा हे व्यासपीठावरती बसलेले आपले अनेक बांधव आहेत ते तिथं पोचलेत. ते त्यांच्या कष्टाच्या हिमतीवरती ताकदीवरती पोचलेत. आपल्यासारखंच जीवन जगत होते. माझ्या वडिलांबरोबरही बघत होतो, आमच्या घरी अनेक वेळा यायचे आणि त्यांनी त्यांच्या हिमतीने त्या संघर्षाच्या परिस्थितीमधनं मार्गक्रमण केलं म्हणून त्यांना आपले प्रश्न समजू शकतात. उदाहरणादाखल सांगतो की आजपासून पुणे स्टेशनमधलं प्रीपेड रिक्षा बूथ सुरू झालंय आणि या प्रीपेड रिक्षा बूथवरती तुम्हाला येत्या 2-3 दिवसामध्ये 27 तारखेला त्याचं उद्घाटन होईल आणि 27 तारखेपासून तुमच्या सगळ्यांना स्टेशनवरती जी आपली हक्काची भाडी आजपर्यंत काही कंपन्या चोरून नेत होते आणि तुम्हाला कमी दरामध्ये काम करायला लावत होते, असं न होता तुम्हाला मीटर प्लस मीटरवरती 10% एक्स्ट्रा अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या हक्काची भाडी मिळतील. तिथल्या प्रीपेड रिक्षा स्टँड सुरू होतो 27 पासून आणि हे करण्यामागची संकल्पना जी आहे ती माननीय चंद्रकांत दादांची आहे. त्यांना मी जेव्हा जाऊन सारखं सांगतो, दादा आम्हाला रेट मिळत नाही, या कंपन्या आम्हाला छळतात, तर तेव्हा ते मला म्हणले की तू आधी असं काहीतरी कर की ज्यातनं तुम्ही जगाला दाखवू शकता की मीटरनी जर का पॅसेंजर रिक्षात बसला तर पॅसेंजरची फसवणूक होणार नाही. मीटरचं महत्व तुम्ही कुठे दाखवू शकता? तर मी सांगितलं एअरपोर्टला दाखवू शकतो, स्टेशनला दाखवू शकतो. त्यांनी सांगितलं तू स्टेशनपासून सुरुवात कर आणि प्रत्येक पॅसेंजरला मीटरच्या दरामध्ये जो आपला हक्काचा रेट आहे त्या हक्काच्या रेटमध्ये आपल्याला येत्या 27 तारखेपासून सेवा द्यायची आहे. तर अशा प्रकारची संवेदनशीलता मला संपूर्ण भाजप पुणे शहर टीममधनं आणि कसब्याच्या टीममधनं, कारण की तुम्ही जवळनं बघत असतो की ज्याप्रमाणे एखाद्या आर्मीचा ट्रूप एकदम डिसिप्लिननी काम करत असतो त्या डिसिप्लिननी हेमंतजी रासने त्यांची संपूर्ण टीम काम करत असते. योग्य त्या वेळेला त्यांचं जे फिक्स टायमिंगला त्यांच्या ऑफिसमध्ये उपस्थित असतात. त्यांचे जेव्हा केव्हा जिकडे जिकडे काही कॅम्प ते ऑर्गनाईज करतात तेव्हा तिथे त्यांची संपूर्ण टीम उपस्थित असते. त्यामुळं सर्व रिक्षा चालक बांधवांच्या वतीने संपूर्ण या टीमचे मनपूर्वक धन्यवाद आणि तसेच माननीय उपमुख्यमंत्रीजी देवेंद्रजी फडणवीस यांना आपल्या सर्वांतर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि म्हटल्याप्रमाणे 2 मागण्या जोपर्यंत समोर ठेवत नाही तोपर्यंत मला माझं भाषण पूर्ण झाल्यासारखं वाटणार नाही. ओपन रिक्षा परमिट बंद होणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे आणि ती बंद होण्यासाठी आपण प्रयत्न करावे आपल्याला पुन्हा एकदा मी विनंती करतो. त्याचप्रमाणे काही बेकायदा कंपन्या अत्यंत कमी रेटमध्ये रिक्षा चालकांना आणि कॅब चालकांना व्यवसाय करायला लावतात आणि त्यामुळे आम्हाला आमच्या हक्काची रोजीरोटी मिळत नाहीये. त्याचप्रमाणे बाईक टॅक्सी सुरू होईल अशा प्रकारचा एक खडा मारलेला आहे. अजून कुठल्याही प्रकारे त्याच्यावरती शासकीय डॉक्युमेंट्स आलेले नाहीयेत, पण भविष्यात अशा कुठल्या गोष्टी घडणार नाही अशी अपेक्षा आम्ही आपल्या सर्वांकडनं करतो. आणि इतका चांगला कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सर्व रिक्षा चालक बांधवांच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज भारतीय जनता पार्टी कसबा मतदारसंघाच्या वतीने या राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या कसबा मतदारसंघातील रिक्षा चालक बांधवांसाठी गणवेश वितरणाचा कार्यक्रम माझे मित्र स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांच्या माध्यमातून आयोजित केलाय. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. एक चांगला उपक्रम आपण देवेंद्रजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केला. आजच्या या कार्यक्रमाला व्यासपीठ असे केशव क्षीरसागर, या मतदारसंघाचे अध्यक्ष राजेंद्र काकडे, त्याचबरोबर पुणे शहर प्रतिनिधी विशाल आडागळे. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.